नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या आर के टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज 31 डिसेंबर आणि वार बुधवार. या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. आजच्या विज्ञान युगातही या व्रताचे महत्त्व कमी नाही. उलट विज्ञानाला उपासनेची जोड देणारे हे व्रत मानले जाते. कारण विज्ञानाला सुद्धा आध्यात्मिकची जोड ही लागते. प्रार्थनेमध्ये प्रचंड ताकद असते. आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभ आशीर्वाद सुद्धा लागत असतात आणि तेव्हाच आपल्याला यश हे मिळत असतं. या व्रतामधून तो संदेश दिला जातो. विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दाम्पत्यांना संतान सुख मिळते, तर काही जणांच्या बाबतीत हे अयशस्वी सुद्धा ठरत असते. अशा वेळी उपासना कमी येते ती या व्रताच्या माध्यमातून करावी असे शास्त्र सांगतं. तर पहा, संतान प्राप्ती झाल्याने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत करायचं असतं. कारण त्यांची प्रगती देखील पालकांसाठी खूप महत्त्वाची असते आणि त्यांच्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून हे व्रत जे आहे तर ते केलं जातं. तसेच ज्यांना संतान प्राप्ती नाही किंवा एखाद्या व्यक्तीला मुलगा हवा आहे किंवा मुलगी हवी आहे, तर यांनी सुद्धा हे जर व्रत केलं तर नक्कीच त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडतात असं सुद्धा म्हटलं जातं. संतान प्राप्तीसाठी हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. ज्यामुळे आपल्याला या दिवशी शक्य झालं तर हे व्रत आवर्जून करायचं आहे. सोबतच या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी ही एक वस्तू टाळायची आहे. यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची सुद्धा भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, तुम्ही कधी कधी बघितलं असेल की मुलं अचानक हट्टीपणा करायला लागतात, चिडचिडेपणा करतात. काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार असतात, पण अचानक मुलांचा अभ्यास करावासा वाटत नाही. तसेच घरामध्ये मोठे मुलं आणि मुली असतात, त्यांचे विवाह जुळत नाही. कुंडलीमध्ये काही ना काही अडचणी असतात. अशा वेळी पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होतात. त्यामुळे सर्वप्रथम तो पितृदोष दूर करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तसेच बघा, आज या व्हिडिओमध्ये जर तुमच्या मुलांसोबत अशा गोष्टी घडत असतील, जसं की मुलं वारंवार चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही किंवा वाईट व्यसनी मुलं लागलेली आहेत, मुलांचा विवाह जुळत नाही, मुलांचं कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही, मुले सारखे आजारी पडतात, तर यासाठी तुम्हाला आज खास करून मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे, थोडंसं खडेमीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि सोबत एक बेलपत्र घ्यायचं आहे. या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या 3 वस्तू वरून तुम्हाला 7 वेळा उतरवून टाकायच्या आहेत. ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्याला मुलांच्या वरून या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. यानंतर काय करायचं, ते बेलपत्र साईडला काढून एका झाडाच्या खोडाला टाकून द्यायचं आहे आणि ज्या 2 वस्तू आहेत तर एका मातीच्या भांड्यामध्ये 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही मोहरी आणि हे मीठ जे आहे तर ते जाळायचं आहे. यामुळे नक्कीच मुलांची दोष आणि नकारात्मकता ही दूर होते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. बघा, ही एकादशी पुत्रदा एकादशी आहे आणि ही मुलाबाळांच्या कल्याणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आणि संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. यामुळे तुम्हाला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आईने किंवा वडिलांनी केला तरी सुद्धा चालेल. अतिशय प्रभावी उपाय आहे हा आजच्या या एकादशीच्या दिवशी करण्यासाठी. यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे आपल्या घराच्या प्रगतीसाठी. आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. या पंतीमध्ये थोडंसं तांदूळ तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. या वड्यांवर थोडंसं तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. त्यानंतर 2 लवंगा, 2 हिरवी वेलची आणि जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर थोडीशी पिवळी मोहरी घ्या किंवा तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला घेऊन, जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी राहत असेल किंवा विनाकारण चिडचिड करत असेल तर अशा व्यक्तीवरून तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर ह्या
डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या. यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायच्या आहेत आणि ही पंती तुम्हाला मुख्य दरवाजावरती घेऊन जायची आहे आणि तिथे तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे. हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो उघडा ठेवायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. कारण आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो ते आपल्या घराचं सर्वस्व असतं. कारण तिथूनच नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा, चांगले विचाराचे लोक आणि वाईट विचाराचे लोकसुद्धा तिथूनच प्रवेश करत असतात. यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव व्हावा, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी, यासाठी आपल्याला हा उपाय मुख्य दरवाजावरती करायचा आहे. आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. कापूर जाळून झाल्यानंतर काय करायचं, त्याची जी राख असणार आहे तर ती त्या राखेमध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि एखाद्या झाडाच्या खोडाला तुम्हाला ते ओतून द्यायचं आहे आणि असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. यामुळेच नक्कीच आपल्या घरातील कटकटी असतील, भांडणे असतील, काही आजारपण असेल तर ते दूर होईल. जर आपल्या घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा हा टिकत नसेल, आर्थिक समस्या येत असतील, आलेला पैसा हा आजारपणातून निघून जात असेल किंवा हातातून जास्त पैसा खर्च होत असेल तर काय करायचं? बघा, तुम्हाला आजच्या दिवशी ना 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या कापराच्या वड्या एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या कापडामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. यामुळे काय होतं की आपल्यावरती देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि यासोबतच बघा, भगवान कुबेरांचा सुद्धा आशीर्वाद आपल्यावरती कायम टिकून राहतो. कारण जो कापूर असतो ना तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि यामुळे जर आपण हा कापूर तिजोरीमध्ये ठेवला तर नक्कीच माता लक्ष्मी आणि कुबेर देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पैशाच्या सर्व अडचणी या नष्ट होतात. यामुळे जर तुमच्या घरामध्येही पैशाच्या अडचणी येत असतील तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करा. तसेच जर आपल्या घरामध्ये अन्नाची कमतरता भासत असेल तर तुम्हाला दररोज संध्याकाळी स्वयंपाक झाला की आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये एक कापराची वडी ही तुम्हाला जाळायची आहे. यामुळे काय होतं की यामुळे अन्नपूर्णा देवी स्वयंपाकघरामध्ये वास करते आणि स्वयंपाकघरात कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि यामुळे कुटुंबात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि प्रत्येकजण नेहमी निरोगी राहते असं सुद्धा मानलं जातं. यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा नक्कीच करू शकता. सांगितलेले उपाय तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला करायचे आहेत. पहिला उपाय सांगितला तो मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. दुसरा उपाय मी सांगितलेला आहे तो आपल्या घराच्या प्रगतीसाठी, आपल्या घरातल्या कमावत्या व्यक्तींचा प्रगतीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.